अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न असा आहे की रेल्वे केंद्र सरकारची आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये रेल्वेच्या विशेषतः मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये विकासाकरता खूप काम त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे। त्याच्याबद्दल केंद्र सरकारचं मी खरं तर मनापासून अभिनंदन करीन। परंतु प्रवाशांची संख्या एवढी वाढत चाललेली आहे, कल्याण ते कसारा रोज 11 लाखपेक्षा जास्त प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करतायत। मेलगाड्यांची संख्या वाढली, बाहेरगावच्या गाड्यांची संख्या वाढलेली आहे। आपण 5वा 6वा ट्रॅक पूर्ण केलेला आहे, पण प्रवासी संघटनांच्या काही मागण्या आहेत। एक मागणी अशी आहे की मुंबईचं एक वेगळं डिव्हिजन केली पाहिजे उपनगराच्या रेल्वे प्रवाशांकरता, त्याचा एक निर्णय घेण्याची वेगळी एक यंत्रणा पाहिजे। त्याचबरोबर 15 डब्यांच्या गाड्या मध्य रेल्वेवर या मोठ्या प्रमाणावर चालवल्या जात नाहीयेत। आणि त्यामुळे माझा दुसरा प्रश्न असा आहे की माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे अधिकारी आणि प्रवासी संघटना यांची एक विस्तृत बैठक या सगळ्या विभागातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या युद्ध पातळीवर सोडवण्याकरता, त्यातल्या ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता येणाऱ्या काळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि माननीय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य सरकार बैठक आयोजित करणार का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। महोदय, आमचे सहकारी अतुल भातखळकर यांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आज लक्षवेधी मांडलेली आहे। निश्चितपणे रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून जर ह्या प्रकरणासाठी उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा अजून एक बैठक लावावी आणि त्या बैठकीमध्ये जर काही निकष लागला नाही तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण रेल्वे मंत्र्यांसह एका बैठकीची जे आहे ते आयोजन केलं जाईल। कारण राज्य शासनाच्या माध्यमातून प्रवाशांचा जीव फार महत्त्वाचा आहे आणि ह्या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येईल राज्य शासनाच्या माध्यमातून त्या निश्चितपणे केल्या